Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. हजारोच्या संख्येने गुरं दगावली, शेतशिवार अक्षरशः जलमय झाले. शेतकऱ्यांचं, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान मराठवाड्यात, विदर्भात, जळगावात आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये झालं. आत्ताची स्थिती काय बघितली तर आता अनेक ठिकाणांहून पाऊस ओसरल्याचं चित्र दिसतंय. मात्र आता ज्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये, खास करून महाराष्ट्रात बरसला, त्याही पेक्षा मोठा पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. 26 ते 30 तारखेदरम्यान महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून सागरी वाऱ्यांची नक्की काय स्थिती आहे, नक्की कमी दाबाचं क्षेत्र काय स्थिती दर्शवतो हे आपण समजून घेऊ शकतो. तर या इमेज मध्ये आपण बघू शकतो की इकडे बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाचे क्षेत्र जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं, सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं. तर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या काही जिल्ह्यांवर होत असतो, मराठवाड्यावर खास करून होत असतो. तर हे दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालेले दिसून येत आहेत आणि याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणार आहे, महाराष्ट्राला पावसाचा धोका असणार आहे. आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून नक्की काय स्थिती असेल हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. तर के.एस. होसाळीकर जे हवामान तज्ञ आहेत त्यांचं हे ट्विट आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, पॉसिबिलिटी ऑफ लाईट टू मॉडरेट थंडरस्टॉर्म्स ओव्हर नॉर्थ पुणे, adjoint Nagar and Nashik Ghat areas at isolated places during next 1 to 2 hours as seen from IMD मुंबई रडार. याचा अर्थ असा की नगर जिल्हा, उत्तर पुणे याचबरोबर नाशिकचा घाट परिसर जो आहे इथे पुढच्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट, वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता असणार आहे. आता या संदर्भात आणखी सविस्तर नक्की काय ट्विट करत सांगण्यात आलेलं आहे ते आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. तर मुंबई रेंजचं हे ट्विट आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, द लो प्रेशर प्रेझेंट ओव्हर इनलँड इज हिडिंग टुवर्ड्स मुंबई, रेंज टू पिक अप इन 18 to 24 hours. Thaw span will be shorter than the August 16th to 19th delay. Intensity will be similar. Expect lot of thundering activity and gusty winds with rains in the coming days. याचबरोबर आणखी एक ट्विट मुंबई रेंजने केलेलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, हेवी टू व्हेरी हेवी रेन्स अहेड फॉर Pune from 27th to 13th September. Next 3 to 4 days of heavy rains will be there in Pune and Western Maharashtra starting Saturday. Can cause waterlogging and travel डिस्क्रप्शन. अवॉइड अननेसेसरी ट्रॅव्हल दिस वीकेंड. काळजी घ्या पुणेकरांनो, असं सुद्धा मुंबई रेंजच्या या ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा, पुढच्या 18 ते 24 तासांमध्ये मुंबईवर मोठ्या प्रमाणात वादळी वारे आहेत, मोठ्या प्रमाणात गस्टी विंड्स म्हणजे वादळी वारे, तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे. तर पुढचे 3 ते 4 दिवसांमध्ये पुण्याचा घाटाचा परिसर असेल, पश्चिम महाराष्ट्रातला जो काही भाग आहे घाट परिसराचा, इथे मोठ्या प्रमाणात तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साठू शकतं, याचबरोबर प्रवासात सुद्धा अडचण येऊ शकते. त्यामुळे गरज असेल तरच त्या घाटाच्या परिसरातून प्रवास करा, असं सुद्धा या ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत नक्की कुठे काय स्थिती असणार आहे हे आपण पुढच्या इमेजेसच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. मात्र त्याआधी महाराष्ट्र DGIPR ने एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात किमान 5 ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही. दिनांक 26 सप्टेंबर रोजी दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. दक्षिण मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन
आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा की विदर्भ असेल, याचबरोबर मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, इथे पुढचे काही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस बरसण्याची शक्यता आहे। खास करून 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ वातावरण अनेक ठिकाणी असणार आहे। तुफानी स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा काळजी घेण्याचं आवाहन महाराष्ट्र DGIPR कडून करण्यात आलेलं आहे। आता कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या इमेजेसच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर हा आजच्या तारखेचा 26 सप्टेंबरचा हा मॅप आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार जर सोडलं तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती। आपण बघू शकतो विदर्भ, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण किनारपट्टी अशा या सगळ्या पट्ट्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता। येलो रडारवर, येलो अलर्टवर हे जे सगळे जिल्हे आहेत ते आज होते। त्यानुसार तुमच्या भागात पाऊस पडला का किंवा पडतोय का किंवा पाऊस उघडल्याचं दिसतंय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्या आणि परवा म्हणजे 27 आणि 28 सप्टेंबरची काय स्थिती असणार आहे तर 27 आणि 28 तारखेला महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये पडण्याची शक्यता असणार आहे। खास करून पश्चिम महाराष्ट्राचा जो पट्टा आहे, कोकण किनारपट्टीचा जो पट्टा आहे, तिथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। पालघर असेल, मुंबई असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेला जो घाटाचा परिसर आहे हा सगळा परिसर ऑरेंज अलर्टवर आहे। तर इकडे लातूर, धाराशिव असे मराठवाड्यातले काही जिल्हे सुद्धा ऑरेंज अलर्टवर आहेत। तर महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। यामध्ये मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांचा, विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांचा, उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 28 तारखेला काय स्थिती असणार आहे तर आज आणि उद्याच्या तुलनेने 28 तारखेला रेड अलर्ट अनेक ठिकाणी देण्यात आलेला आहे। 28 तारखेला अधिक पाऊस पडण्याची शक्यता अनेक ठिकाणी वर्तवलेली आहे। पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकचा घाटाचा परिसर, संभाजीनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे पट्टे आहेत, हे जे जिल्हे आहेत ते ऑरेंज अलर्टवर आहेत। तर रायगड असेल आणि पुण्याचा घाटाचा परिसर हा रेड अलर्टवर आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात बरसण्याची शक्यता आहे। तर विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या आणखी काही जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। आता 29 आणि 30 तारखेची काय स्थिती असेल तर 29 आणि 30 तारखेलाही काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। नाशिकचा घाटाचा परिसर, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे याचबरोबर जो घाटाचा परिसर आहे आणि रायगड जिल्हा आहे हे ऑरेंज अलर्टवर असणार आहे। तर इकडे संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती हे जे जिल्हे आहेत हे येलो अलर्टवर असणार आहेत। आणि हे जिल्हे वगळता महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला नाहीये। म्हणजे या इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस ओसरल्याचं बघायला 29 सप्टेंबरला मिळणार आहे। 30 तारखेची काय स्थिती असेल तर 30 तारखेला कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। मात्र अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो हा भाग आहे, किनारपट्टीचा जो भाग आहे, पालघर पासून तर रत्नागिरीपर्यंतचा, इथे मात्र पाऊस असणार आहे। आणि त्याला लागून असलेला जो पुणे, सातारा, कोल्हापुराचा घाटाचा परिसर आहे, इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। येलो अलर्ट या पट्ट्याला देण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस वातावरणाची काय स्थिती असेल, पावसाची काय स्थिती असेल हे आपण या स्लाइड्सच्या माध्यमातून आणि हवामान खात्याच्या महाराष्ट्र शासनाच्या ट्विटच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।